नाही दादा करतो मम्मी. तर आजपासून आम्ही आमचा व्लॉग स्टार्ट करणार आहोत. मी आता आंघोळ करून आले. मम्मी आता जेवण तू काय बनवते? मी ना आमसूलचं वरण बनवते आणि पत्ता कोबीची भाजी, बटाटे टाकून आणि भात. एवढं चांगलं तर कधी बोलत नाही, एवढं नाजूक आवाज, आणि आज कसं काय एवढं चांगलं? तू कशी चांगली बोलते ना, म्हणून मी आज माझा असाच आवाज आहे. आणि एवढे युट्यूब व्हिडिओज बघते तू की हे बनवायचंय ते बनवायचं आणि शेवटी पत्ता कोबीच बनवायची आहे. पण टेस्ट जी इंडियन जी टेस्ट आपली जे रेग्युलर असते तीच छान असते. अच्छा, किती भारी भारी पाव, पण ती ओके, टेस्ट काय ओके. आपण शेवटी खायचं तर घरातलंच चांगलं वाटते ना. मग तेच तर ते असं आहे. काय होतं ते जाऊ दे, मुहावरत नाही आठवत मला. ठीक आहे, आता मी आंघोळ करून आले आहे. आता मी मस्त माझा रूम आवरणार, माझी रूम दाखवते जी पसाऱ्याने भरली, कारण मी काल आवरायला काढलं होतं सगळं, पण थोडंफार झालंय, बट बाकीचं तसंच आहे. आज मी आवरणार आहे. आणि आता मी आमच्या घरातल्या दुसऱ्या मेंबरशी तुम्हाला भेटवते, जो असा वेल्लासारखा इथं सिरीज बघत बसला आहे. दादा दादा ओके, विल ब्लर दॅट. पण ठीक आहे, आज मी पूर्ण डे व्लॉग करणार आहे. मी काय काय करणार आहे आणि मी अपलोड करणार आहे, बघू कसं जातं. तर मी तुम्हाला आता दाखवते की मी काल काय काय सेट केलं आहे. तसं माझ्याकडे खूप पसारा झाला आहे. माझे आउटफिट्सच एवढे झाले की माझ्याकडं ना कपाट कमी झालेत आता, आणि कपडे ठेवायला खूप कमी जागा आहे. तर मी काल हे सगळं ॲडजस्ट केलं आहे, माझे कपडे सगळे ह्याच्यात ठेवले. ओके, ह्याच्यात मी सिरीज बघत होती. तर मी हे असं ॲडजस्ट का केलं आहे, कारण मी स्ट्रेट मावत नव्हते आणि माझे खूप सारे कपडे आहे. इथे मी स्पेशल न्यू काइंड ऑफ टॉप्स ठेवले किंवा जे मी डेली घालू शकते. इथे माझे सगळे जीन्स आहे, हे 2 ह्याच्यात माझे जीन्स आहे आणि कमीत कमी 25-30 तर जीन्स असणारच. ह्यात मी स्पेसिफाय केले. ओके, सो कोणाला कळत असेल, हे माझे नख तुटले आहेत आत्ता. मी बाकीचे पण रिमूव्ह करून देईल. इथे माझे डेली वेअरसाठी थोडेफार शॉर्ट्स अँड ऑल, इथे आय डोंट नो, इथे लेगिन्स दिसत आहे, आणि इथे नवे कपडे, इथे फुल ट्रेडिशनल अँड ड्रेसेस अँड ऑल, आणि इथं पण ट्रेडिशनल ड्रेसेस. तर एवढं माझं सेट झालं आहे, पण अजून एवढं सगळं करायचं बाकी आहे. हे पण मी करून देईल. इथे माझं सगळं मी मेकअपचं सामान अँड ऑल काढून ठेवलं आहे. तिथे पण मी सगळा पसारा काढला आहे, सगळा पसारा आहे. हा माझा बेड आहे, हा माझा टॉवेल मी वाट टाकल, माझा बेड पण नीट करेल. आणि इथे पण अजून कपडे आहे. हा आहे माझा दुसरा कबड. इथे पण मला सगळं ठेवायचं आहे. इथे मी सगळं नीट करेल आणि तुम्हाला दाखवाल की मी एकदम चकाचक करणार आहे सगळं, आणि कुठेच काही पसारा नाही. पाहिजे तुम्हाला माझी रूम दाखवून देते. आत्ता हा पूर्ण रूममध्ये पसारा आहे, कारण मी काल डिसाईड केलं, मला मूड स्विंग झाले की नाही, मी आज पूर्ण रूम चकाचक करणार. सो मी हे सगळं पसारा माझ्या कबडमधून काढला आहे आणि परत लावणार आहे. बघू किती सक्सेसफुल होते. आणि दॅट्स वॉट आय एम वेअरिंग फॉर टुडे. एवढं काही खास नाही आहे, इट्स माय घर के कपडे. मला इथे ठेवायला जागा नाही, बट मी कसं तरी ॲडजस्ट करणार आहे माझा कॅमेरा, कारण इथे खूप पसारा आहे ऑलरेडी. माझी स्किन केअर रुटीन तर खूप डिफरंट आहे, बट आत्ता मी जराशी गडबडीत आहे. सो मी पटकन माझं लिप ग्लॉस आणि माझं मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन लावणार आहे. सो इट्स नॉट स्पॉन्सर्ड, हे स्पॉन्सर्ड नाही, बट दिस क्रीम वर्क सो गुड. माझ्या डर्मॅटने मला सजेस्ट केली आहे. ओके, सो सगळ्यात मोठी गोष्ट या ब्लॉग्समध्ये होणार आहे, माझ्या डेली ब्लॉग्समध्ये, की मी माझं सगळे अवतार दाखवणार आहे. लाईक मी म्हणजे मी डिफरंट दिसते इंस्टाग्रामवर, बट मी रिअलमध्ये खूप क्लमझी, खूप नॉन अट्रॅक्टिव्ह, आणि मला खूप कंटाळा येतो आवरायचा स्वतःचा. दॅट पर्सन. मला शूट करून दे ना. हां, हे डेली व्लॉग्स. सिरम कुठे? सिरम्स कुठे? मग दे पटकन, उठ. हां चला मग परत तुम्ही काय करताय? बोला, कुछ तो बोलो. बोल ना. मी कोथिंबीर कापते. आता हे गोष्टी पण सांगत राहायच्या का? माहित नाही काय करायचं, फर्स्ट व्लॉग आहे, बघू काय काय करायचंय. दादा मला दे सापडून. तर आता मी पण माझ्या पसाऱ्यामध्ये बसणार आहे आणि माझे सगळे काम करणार आहे. पटापटा आवरायचं आहे, खूप 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 काम आहे आणि टाईम काहीच नाही आहे.
पण आय एम बोर्ड ऑल्सो. मला प्लीज चांगली सिरीज सजेस्ट करा तुम्ही जे मी बघू शकते. मला आता असं झालं आहे की मी काय विचार केला की मला आज पूर्ण कपाट काढायचं आहे. माझ्या कपाटामधलं सगळं सामान जे एवढं छान प्रकारे मी ठेवलं होतं ते सगळं काढायचं आहे आणि परत सगळं नीट ठेवायचं आहे. पण ह्याने मला एक रिअलाईज झालं की माझ्याकडे कपडे खूप आहे पण तरी घालायला काय नाही आहे. माहीत नाही असं का, बट युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. युनिव्हर्सल आय प्रॉमिस. आणि तेच नाही, मी जे विचार केला होता आता ओके हा माझा बेड आहे. या बेडमध्ये कंपार्टमेंट आहे जिथे आपण सामान ठेवू शकतो. आणि माझ्यात तेवढी जोड होती की मी विचार केला की माझं कपाट तर मी सगळी काढणार, माझे मेकअपचेही सगळे प्रोडक्ट्स काढणार. मी विचार केला माझं कपाट हे बेड पण रिकामं करू. आणि थँक गॉड मी तसं केलं नाही आहे. मी पहिले मोस्ट प्रोबॅबली दोन्ही कबर्ड सेट करून घेईल पहिले आणि मग जर टाईम भेटला तर दादाची हेल्प मी थोडंफार करून टाकू. बघू. ती काय आहे ना, माझ्यामधली मोनिका जागली होती काल आणि आता श्वेता रिग्रेट करते. सो मी आता माझा आवरणं स्टार्ट करणार आहे आणि आय गेस मी पूर्ण ब्लॉगमध्ये आज हेच राहणार आहे. गडबड पहिली माझी सिरीज लावणार. दादा डाउनलोड मधून बघ. मम्मी दादाला सांग डाउनलोड मधून बघायला. हे माझ्या भावाचे कपडे माझ्यात पडलेले असतात, ऑल्सो माझ्या मम्मीचे. ठीक आहे, तर आता आमचं जेवण झालं आहे. जसं माझा भाऊ बोललेला की शूट करायचं नाहीये म्हणून आम्ही जेवताना शूट नाही केला कारण तो मला धमकी देत होता. आणि ज्यात मी त्याला बोलले की जर व्हिडिओ व्हायरल झाली पोलीस केस होईल कि ये बंदा मुझे पे हमला करता है घर पे. तुला घेतच नाही मी. हे का प्रूफ नाही दादा करतो मम्मी. तर आजपासून माझी व्हिडिओ एडिट दादा करणार आहे, ते पण तो बोला फ्री मध्ये. श्वेता तुझ्याकडून 1 रुपया घेणार नाही मी, असं एडिट करून देईल. हो ना दादा? एडिट करण्यासाठी व्हिडिओच राहणार त्यानंतर 1 रुपया घ्यायचा विषयच नाही. मी डिलीट होऊनच देणार नाही ना. मी करून देईल ना. बघू ना, माझ्या फोनची स्पेस भरली तर मी तुझ्याच फोनमध्ये करणार आहे. नाही तर दुसरा फोन आहे माझा. ही आमची मातोश्री, सगळं झाल्यावर जेवायला बसणारी मॅडम. आमचं जेवण झाले अर्धा तास आधी आणि त्यांच्या मातोश्रींशी बोलत होते ते 1 तास बहुतेक. आषाढी एकादशीचं काय पार्टीचा व्हिडिओ बघत होते. मग छान होता. जायचंय तुला? हो ना. कुठे जाणार ऑब्विसली. आणि हा आमचा माणूस जेवण झाला लगेच झोपतो, आळशी. दादा दादा आवरून घे. टाटा, मी चालले. टाटा टाटा. अडकतील म्हणून मी हे केलं होतं. मम्मी काय झालं तर? It was at this moment that he knew. He fucked up. इथे हा बॉक्स आहे माझ्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा. इथे मी सगळे माझे स्किन केअर्स कसे बसे सगळे कोंबले आहे त्यात. आणि हेच नाही आहे ॲक्च्युली, माझ्या मम्मीकडे एक एवढा मोठा बॉक्स आहे जे ऑलरेडी भरले आहे स्किन केअर प्रोडक्ट्सनी. आता जर इथे बघत असाल तर इथे माझे मेकअप प्रोडक्ट्स आहे, इथे पण जरा मेकअप प्रोडक्ट्स आहे आणि ही आहे मी. दिसत नाही ओके वॉट एव्हर. असे खूप सारे अजून प्रोडक्ट्स आहे. इथे मी सिरीज बघते गुड गर्ल. सो मला सजेस्ट करा तुम्ही अजून. माझा बेड फिलहाल जरा असा मस्टअप आहे, तिथे मी जरा टायल्स नॉल काढले बिकॉज ते ठेवायला जागा उरली नाही आहे. इथे मी डिसाईड केलं या कबर्डमध्ये माझे खाली फक्त कपडे राहणार आहे. इथे मी वरती सगळं माझे हँडबॅग्स अँड ज्वेलरी अँड ऑल स्टफ ठेवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता तिथे मी थोडेफार माझे बॅग्स कलेक्शन आहे जो दिसत नाही आहे प्रॉपरली आणि काही थोडेफार माझ्या मम्मीकडे आहे. सो जसं जसं जमेल तसं मी ॲडजस्ट करेल किंवा काहीतरी जुगाड करायला लागेल ऑब्व्हियसली. आणि इथे माझे सगळे प्रॉडक्ट्स अँड ऑल आहे जे ठेवायचे आहेत. टेबल मी थोडंफार क्लीन केलं आहे, माझे सामान काढलं आहे आणि ड्रावर काइंड ऑफ सेट केलं आहे मी. इथे माझे कपडे झाले सेट. याही तुम्ही बघू शकतात.
आता मी ड्रावर पण बघते. हे बघा, ड्रावरमध्ये इथे मी असं केलं आहे की इथे माझे सगळे सनग्लासेस, ॲक्च्युली हे फक्त 5 सनग्लासेस आहे माझे. अजून सनग्लासेस मी कुठे ठेवले मला ते बघावं लागेल. आणि इथे इसेन्शियल्स ठेवले थोडेफार की लगेच लागणारे, लाईक नेल कटर, स्टॅपलर्स अँड ऑल स्टफ. इथे माझे डेली यूजचे इयरिंग्स ठेवले आहे. बाकी माझं जरा सोन्या अँड ऑलचं स्टफ. माझे फोन कवर्सचं कलेक्शन आहे इथे मी ठेवलं आहे. अँड इथे हे सगळे पोस्टर तुम्हाला दिसत असेल. तर हे मी ॲक्च्युली माझ्या विजन बोर्डसाठी बनवले होते, काढले होते प्रिंट्स. ते अजून मी काही केलं नाही, ते मी बनवणार आहे. आणि हा आहे आमचा त्र्यंबकेश्वरचा प्रसाद, जो मी असाच ठेवला आहे. हे आहे माझ्या पप्पांचा आणि माझा फोटो, माझे एक सायंटिफिक कॅल्क्युलेटर. हां, आता ही पट्टी, ज्यांना कोणाला माहीत असेल, त्यांनी माझी स्टोरी, जे मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना माहीत असेल की माझ्या हाताला जरा दिवसाआधी माझा हात डिस्लोकेट झाला होता. सो माझ्या हाताला पट्टी होती, जी मी नंतर काढून तर घेतली आहे. बट आय रिग्रेट इट बिकॉज मी जेव्हा काल माझं रूम साफ करायला घेतली तर आय यूज्ड माय राईट हँड. माझा राईट हँडला डिस्लोकेट झाला होता, एल्बो. सो मला डॉक्टरनी सांगितले की जास्त यूज नाही करायचं. आणि आज लाईक मी सारखं वरतून काढ, हे काढ, ते काढ चालू होतं. सो त्याने माझा हँड पेन खूप जास्त वाढला आहे. पण लकीली नंतर मी जेव्हा माझ्या प्रॅक्टिस सेशला गेले तिथे मला माझे प्रॅक्टिस करायच लागणार होती ऑब्वियसली वॉकची. त्यात मला हँड पोझिशन दाखवायला लागतात. सो त्याने माझं पेन जरा कमी झालं आहे. आणि मी आता परत थोडंसं यूज करायला लागली माझा राईट हँड. लाईक 10 दिवस तर मी विदाऊट मी हा हात यूजच नव्हती करत. मी लेफ्ट हाताने जेवत होते, लेफ्ट हाताने सगळं काम करत होते. लिहित पण नव्हते, काही पण लिहायचं काम असेल माझ्या फ्रेंड्स किंवा घरच्यांना सांगायचे. आणि इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. तर आता तर देवाच्या कृपाने ठीक आहे. आता बघू, अजून काळजी घ्यायची आहे. तर आता मी परत बॅक टू माय गोष्ट, माझं सगळं सामान सेट करायला लागणार. आणि तुम्हाला असं वाटत असेल की किती पसारा आहे श्वेताच्या रूममध्ये, तर ते ॲक्च्युली मीच काढलं आहे. बिकॉज आय थॉट मला सगळं साफ नीट एक छोटी गोष्ट साफसफाई करून करायचं होतं. आणि आज कसंही काही पण परिस्थितीत, आता हे सगळं काल मी काढलं होतं, काल थोडंफार सेट केलं होतं, आज थोडंफार सेट केलं. पण जसं वेळ बघते मी तसं मला ॲक्च्युली जायचं आहे माझ्या प्रॅक्टिस सेशला 6 वाजता. सो जेवढं होईल तेवढं मी करेल. आणि मोस्ट प्रोबॅबली आजच्या आज होऊनच जायला पाहिजे, कारण मी पण थकले रोज पसारा बघून. आणि ते इरिटेट होतं यार, लाईक साफसुथरा इज लाईक नाईस. ठीक आहे, मी दाखवलं तुम्हाला माझी रूम टूर पण दाखवलं नीट प्रॉपरली आवरल्यावर. आणि ऑल्सो डोंट जज मी, नाहीतर मी माझे व्लॉग्स नाही बनवू शकत. बट या, मी ट्राय करेल की मी रोज माझे व्लॉग्स बनवू, बिकॉज आय फील लाईक इट्स काइंड ऑफ फन. म्हणजे मी असं कधी ट्राय नव्हतं केलं आहे ना. इट्स ईदर इन इंग्लिश और इट्स ईदर इन हिंदी. बट मी आय एम ट्राईंग की मी आता मराठीत जसं आम्ही जे घरी बोलतो, ज्या लँग्वेजमध्ये बोलतो ती लँग्वेजमध्ये तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो. हां, तो ये हूँ मैं, तर ये है मेरा पसारा. मी क्यूट दिसते. मला कळत नाही हा फंडा काय आहे विथ आयफोन आणि सनलाईटचा, की थोडीफार पण सनलाईट आली ना की जस्ट ग्लो, लाईक यू लुक व्हेरी ब्युटिफुल. सो मला माहीत नाही मी हे ब्लॉग्स कसे कंटिन्यू करणार, कारण जस्ट माझं स्टोरेज फुलचं मला मेसेज आलं होतं. मी सगळे व्हिडिओज डिलीट केले माझ्या फोनमध्ये जे ऑलरेडी होते. मी आज पटापटा व्हिडिओ अपलोड करणार आहे एडिट करून. मोस्ट प्रॉब्ली उद्याच अपलोड करेल एडिट करून, आणि सगळे डिलीट करा, बिकॉज इट्स नॉट पॉसिबल फॉर आयफोन युजर की हे सगळं करू. तर आता मी पटापटा रेडी होणार आहे आणि आमच्या प्रॅक्टिस सेशला जायचं आहे. सो मी आणि माझा भाऊ रेडी होईल पटकन. आता तो झाला आहे रेडी, मी माझा आवरायला घेईल आणि मग दाखवते. सो हा आहे माझा आत्ताचा आउटफिट. सो हा आहे माझा आत्ताचा आउटफिट. आणि अजून पण माझ्या रूमात त्याचाच पसारा आहे. मी आल्यावर करणार आहे आज पक्का, कसंही आता मी माझा मेकअप थोडंफार टचअप अँड ऑल करायला घेईल. माझं सामान आहे इकडे. सो काइंड ऑफ हार्ड आहे सगळं सापडणं, बट ठीक आहे, आय एम गोना डू दॅट. पण त्याच्या आधी मी पाणी पिणं आहे. मी कधीचं पाणी नाही पिलं आहे. आणि मला काइंड ऑफ रिमाइंडरची गरज असते असं मला वाटतं पाणी पिण्यासाठी. मला इथे ठेवते. विसरले, मला हात दुखतोय. मी आता बेसिकचा टचअप करेल आणि
नाही आता लाईट गेली आहे बट मी माझा टचअप करते आणि मी रोज काय करू ना करू बट हा ब्लश यूज करणार आहे म्हणजे करणार हा ग्लो आउट आहे हे 2 in 1 आहे काइंड ऑफ की ब्लश पण आहे आणि कॉन्टोर पण मी हा फिंगर का यूज करते तुम्हाला वाटत असेल तर कारण माझ्या बाकी हँड्सला नेल्स आहे आणि ओके हा आता तर नीट आहे सो आय कॅन यूज दिस ठीक आहे बाय द वे मला एक गोष्ट सांगा तुम्ही की मी हे जे व्लॉग्स ठेवणार आहे मला माहीत नाही मी किती टाईमपर्यंत कंटिन्यू करणार का माझ्याकडून होणार की नाही कारण आता सध्या तरी माझं कॉलेजचं जरा मला टेन्शन नाही आहे की कॉलेजची गडबड नाही वगैरे बट होपफुली थँकफुली मी करायला पाहिजे मला तरी असं वाटतं आहे बिकॉज इट्स फन आणि ठीक आहे सो मग मी ह्याला मराठीतच कंटिन्यू करू माझी अशी इच्छा आहे बिकॉज कोण ते हिंदी आणि ते भानगडीत पडेल आपण आपलं मराठी बरं आपण महाराष्ट्रात राहतो बस आणि आता मला बाहेर जायचं आहे तेव्हाच बरोबर पाऊस पडतो नेहमीसारखा तर माझा ब्लश पण झाला आहे आता मी पटापटा माझी फेवरेट लिपस्टिक दुसरीकडे ठीक आहे ही बॅग मी माझ्या प्रॅक्टिस सेशनला रोज घेऊन जाते आहे त्यात माझे हील्स पण असतात आणि माझं थोडंफार टचअपचं जे मला ते गरज तर पडत नाही कारण मी करत नाही मला नाही आवडत तेवढे नाटके बाकी मुलींसारखी आणि मी फक्त एक लिपस्टिक ठेवते ती पण मी यूज नाहीच करत ऑलमोस्ट तिकडे इथूनच जे रेडी होऊन जायचं असं ते जाते आणि ही एक अशी लिपस्टिक आहे माझी फेवरेट की मी जेव्हापासून बघितली त्या मोमेंटलाच मी लगेच घेतली विदाऊट सेकंड थॉट आणि मी 99% हीच वापरते दुसरी माझ्याकडून होतच नाही आता मी माझे केस जरा आवरणार आहे मला माहीत नाही आवाज येतो की नाही जर नसाल येत मी ती व्हिडिओ नंतर चेक करेल आणि माईक लावत जाईल अँड हा परफ्यूम माझ्या बॅगमध्ये राहतोच तरी मी जास्त परफ्यूम वगैरे यूज करत नाही माझ्याकडं मी तुम्हाला वाटलंच माझ्या परफ्यूमचाही कलेक्शन दाखवेल कधीतरी बट हां जास्त नाही तरी थोडंफार मी आता झाली आहे कंप्लीट रेडी विथ माय मेकअप विथ माय टचअप आणि मी आता हा माझा फिट आहे इट्स इज प्यारा बाबू जी बॉटल मी सगळीकडे घेऊन जाते आणि आय एम लुकिंग क्यूट पण ऑब्वियसली मला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा पाऊस पडतोच सो काही करू नाही शकत मी काहीतरी विसरते सो आय डोंट थिंक सो मी इयरिंग्स पण घालणार आहे बट बघू हां असं माझं मी विदाऊट वॉच कुठे नाही जात कुठे म्हणजे कुठेच नाही बट असं झाली गडबड की माझं वॉचचं जे चार्जर आहे ते हरवले आय डोंट नो मी कुठे ठेवले काय बट त्याच्याऐवजी मी घालते ब्रेसलेट्स सो मी आता ह्यातूनच काहीतरी घालणार आहे आय डोंट नो काय बट ठीक आहे इट हॅज पिंक मल्टिपल कलर्स मे बी हे दोन I also have this. It's from one of my favorite small business. I'm gonna wear this. But it's purple nahi, but it does look cute. See? आता मी जाते. आता माझा भाऊ बोलेल. What do you think about the earring in my hair? Like I don't think so earring घालायला पाहिजे. कारण it's going to be too much. आणि हाय पण मी ओकेच ठेवलं. बस. अगेन माझा पसारा इग्नोर करा अँड या आय गो तर आता मी आलो आहे आमचं प्रॅक्टिस सेशनसाठी हा माझा आउटफिट आहे आणि मी किती क्यूट दिसते आणि हा आहे नक चढेल ज्यांनी हेल्मेट नव्हता घातला फक्त पोलीस बघूस तर घातला हाय हे काय पसार आहे 5, 6, 7 go. हाय ओके हाय हाय हॅलो नमस्कार कसं काय तुम्ही श्वेताच्या ब्लॉगला नक्की
सपोर्ट करा. सबस्क्राईब करा. अरे भाऊ इंस्टाग्राम आहे ना, नाही मी इन्स्टाला नाही युट्यूबला टाकणार आहे. युट्यूबला टाका, युट्यूबला सबस्क्राईब करा. हा से हाय. बघू आता फर्स्ट व्लॉग आहे किती. हाय हॅलो. तर आज आम्ही आलो आहोत 6th डे ग्रूमिंग. ओके, तो आज आमचा 6th डे आहे ग्रूमिंगचा. आणि हे आमची मॅम आहे, हे मिसेस कॅटेगरी प्रॅक्टिस करते इकडे. आणि हाय हाय. आज मी ब्लॉग इथे पण शूट करणार आहे थोडंफार. टिया सर मारा तिला मारा. गो. बस. सो आता माझं जेवण झालं आहे. आम्ही प्रॅक्टिस सेशनवरून आलो आणि खूप बेकार भूक लागली होती. सो आम्ही पटकन बसून घेत आमचं जेवण झालं आहे. आणि जसं मला माझा भाऊ बोलायला की व्हिडिओ नाही काढायचा जेवताना, सो मी काढला नाही. बट या आता माझं जेवण झालं आहे, प्लस डेझर्टही खाऊन झालं आहे, पेस्ट्री, चॉकलेट पेस्ट्री. त्याच्यावर थोडे भांडणं पण करून झाले. आणि आता मी ब्लॉग हा इथे एंड करेल. मे बी एक लास्टला शॉर्ट मी ॲड करेल जिथे माझी रूम पूर्ण रेडी झाली आहे असं दाखवेल. जर मी आत्ता जाऊन माझ्या रूममध्ये पूर्ण साफसफाई केली तर. नाही तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तेच आहे आपला रडगाणं. ओके बाय बाय. ओके, सो मी असे डेली ब्लॉग्स टाकत राहणार आहे, माहीत नाही कधीपर्यंत. सो डू लाईक, डू शेअर, डू सबस्क्राईब टू माय चॅनल. बस, थँक्यू. ओके, सो रात्रीचे 3 वाजले आहे. मी 3 वाजता ब्लॉग बनवते आणि आय कॅन नॉट बिलीव्ह इट. तर मी जसं बोलले, मी माझी रूम पूर्ण आवरणार आहे. सो मी दाखवली क्लिप की मी पूर्ण माझं बेड पूर्ण रूम आवरले. मी झोपायलाच घेत होते तेवढ्यात माझ्या भाऊनी पार्सल आणलं. त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला होता. सो आता रात्रीचे 3 वाजून गेले आणि मी पिझ्झा खाते. बाय. उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करू मग.